नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज आहे ब्लॉगिंग डे आणि खूप छानसा ब्लॉग आज शूट करणार आहे. कारण की आम्ही आज चाललो आहे शेगावला. सगळेजण जे आहे शेगावला चाललो आहे. तर चला, आजचा प्रवास कसा होतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. तर चला चला शेगावला जाऊया. तर आज शेगावला आमच्यासोबत आहे श्रावी. आणि श्रावीनं जे आहे पॅकेट चोरलेले आहे दुकानातून. चोरी सक्सेसफुल. कोणासाठी घेतलंय हे? कोणासाठी घेतलं हे? कोणासाठी घेतलं हे? कोणासाठी घेतलं हे? कोणासाठी घेतलं हे? कोणासाठी घेतलं? तर हे चोरी करायला लावली तन्वीनं. तन्वीनं चोरी करायला लावली आहे. कारण की पूर्ण महाराष्ट्रात आपल्या दुकानातल्या शिवाय हे तडका पडका चिप्स भेटत नाही कुठं, टकाटक भेटत नाही कुठं. म्हणून हे जे आहे नेटवर्क आहे स्पाय इंडियन नाही, अमरावतीचा स्पाय माझ्या घरात आहे हा. आणि इथं चोरी झालेली आहे तन्वी काकडची या पॅकेटची. कोणाचं आहे? कोण बोलो कोणाचं आहे? गिन्यून दिन नाही तर कोणाचं आहे? खरं सांग, कोणाचं आहे? कोणाचं आहे? कोणासाठी घेऊन चालली आहे? कोणासाठी काम करतो तू? आपला तोट्टा. 7चे 7:30 झाले मित्रांनो, पण रंग काही गोरा झाला नाही. प्रयत्न चालूच आहेत. जोपर्यंत रंग गोरा होणे नाही तोपर्यंत काही आमच्या भाग्यात शेगावमध्ये जाणं नाही. आणि मी जे आहे 6:30 वाजतापासून तयार आहे मित्रांनो, मी आणि माझे बाबा. आणि बघा अशा पद्धतीने शेगाव आमचं उशिरा होत आहे. आज स्पेशल गाडी केली आहे आणि माझ्या घरच्यांना सवय नाही आहे की बा स्पेशल गाडी विडीत जायची. मग आई म्हणून राहिली गाडीत बसून राहाय, जशी काही एस टी होय जाईन पुढं. टेन्शन नॉट, गाडी आपलीच आहे. आज पूर्ण 12 घंट्यासाठी गाडी आपली आहे. रेंट देत आहे आपण. श्रावीला पण घेतो आणि हिला पण घेतो. सकाळी उठल्या मस्त ताकाचं बेसन बनवत आहे. हे हिचा वेगळाच एन्जॉयमेंट चालू आहे. कारण की हे येत नाही आहे आमच्यासोबत. बेसन आणि पोळी. आज आम्ही तर मस्त महाप्रसाद खाणार आहे शेगावला. मजा राहणार आहे आज खूप. आणि तुम्ही कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे खूप. कारण की फॅमिली ब्लॉग आहे मित्रांनो, आणि फॅमिली ब्लॉगमध्ये खूप एंटरटेनमेंट होते. तर आम्ही सगळेजण चाललो आहे भाई ह्या अर्टिकामध्ये. 7-8 जणांची पुरी गँग आहे. आज भिवू नको, पाठीशी आहे. तर पहा मित्रांनो, तन्वीच्या घरी आलो आहे आणि संकेतनं जे आहे आंघोळीसाठी पाणी ठेवलं इथं. आणि आम्ही आंघोळ करून आलो मित्रा. नाही तरी पवित्र होणं. तर धन्यवाद, तरी यानं प्रयत्न केला. थँक्स. साबण ठेवली तेवढं विसरपासून तेवढं ॲडजस्ट करून बसू का थोडासा. नाही, तन्वी जे आहे चहा बनवत आहे मित्रांनो. आणि पाहुणे आले म्हणजे माझ्यासाठी बनवत मित्रांनो. आणि बघा एकदम चांदीची टाळी आहे, ग्लास कपाचे चांदीचे एकदम बघू शकता. चांदीच्या कपात चहा पिणार आहे मी आज. आणि तसं तर तुम्ही सोन्याच्या कपात डिझर्व करता, पण आता आम्ही गरीब आहे. आम्ही आमचा आशीर्वाद असो तुम्हाला. हां, दिस इज कॉल्ड फेक रिस्पेक्ट. बघू शकता मित्रांनो, व्हिडिओमध्ये कानपडीत मारते हे. आणि आज तुम्ही होणार आहे छान. आणि बघा चहा घेते तोपर्यंत मी बाथरूमवरून येतो मित्रांनो. गजानन महाराज की. तर आम्ही आज खूप जास्त खुश आहे, कारण आज गुरुपुष्पामृत आहे आणि आम्ही चाललो आहे शेगावला. आज मेगा कोलॅबरेशन आहे आणि कोलॅबरेशन खूप मोठं आहे. 2 आई आणि 2 बाबामध्ये कोलॅबरेशन सगळ्यांचं. ते सगळं जाऊ द्या. ब्लॉगिंगचं शूट कसं होईल ते नक्की सांगा. कमेंट्स करता जय गजानन. तर कसं वाटलं तुला प्रवास? खूप छान. आणि आज मेगा कोलॅबरेशन आहे काकाड फॅमिली आणि माहुरे फॅमिलीचं. आणि बघा आम्ही शेगावात आलो आहे पुन्हा एकदा.
आणि एवढ्यात आमचं येणं कमी होतं शेगावला, त्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो. फेब्रुवारीत बारीक झाली ना प्रत्येक महिन्याची. आणि बघा खूप छान अशा ठिकाणी आमची गाडी लागली. खूप छान खूप छान खूप छान खूप छान. आणि कोणाच्या घरी जर गॅस नसेल तर इथं HP गॅसचा ट्रक आलाय. तन्वी आरामशीर, सिनियर सिटीजन आपल्यासोबत आहे, त्यांची काळजी घे. ज्युनियर पण आहे. हो हे तर आहे म्हणा. क्या बोलते श्रावी असं का? श्रावी कॅमेरा असं का? क्या? अरे बाबा येस. हा खूप ऊन आहे मित्रांनो, एकदम कडक मध्ये. तरी पण गर्दी आहे म्हणा, आज गुरुवार आहे त्यात. बाबासाठी म्हटलं ना दोघी बाबा मागं फिरते. म्हणून मी जसं आहे तसंच ठेवत असतो. नाही मला मनाच लागणार. हे माहिती का, इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करते. माझ्या बाबाले बाबा म्हणते, पण मी हिच्या बाबाले काकाच म्हणतो. ऑब्विसली बाबाच म्हणावं लागणार, आईच म्हणावं लागणार. त्यांना माहित आहे, कोणाला? ऑडियन्सला, आपल्या लोकांना. पण मी तर काकाच म्हणतो. तुम्ही जर माझं काही चुकत असेल तर कमेंट्स मी चुकीचं म्हणून नाही राहिलो ना तुला. नाही सांगा मला. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. गजरा पाहिजे काय तिकडे? गजरा मॅड आहे काय? माणसं गजरा कधीपासून लागायला लावले? तू विचार मला पाहिजे अच्छा. का? एवढा मोठा दिसून गजरा पाहिजे का तुला? नाही राहू दे, काही नाही. बोलूही नाही देत. पुढं श्रावी पेढा पाहिजे आहे, का? पेढा मी आहे. नाही मला आवडत. अरे मला विचार ना, पेढा पाहिजे काय? म्हणजे गजरा. अरे यार पाहिजे का हे तर पेढा? खूपच का नाही का? नाही. घरी खूप ते आहे. वेगळंच आहे, म्हणजे ते पाहिजे खाली. ची घाण आहे. तुझी गँग मागा राहिली ना. हे इकडे एक उभी क्लिप काढायची. इथं चर्चा चालू आहे की बा शेगावचं संस्थान किती भारी आहे, किती पद्धतशीर आहे. तर आता जे आहे आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागणार आहे. किती वेळात दर्शन होणार आहे? मध्ये होऊन जाईल दर्शन आम्हाला. आणि पहिले मला वाटलं बॉम्ब सारी ऊन लागन, पण पहा खाली एकदम कार्पेट टाकलंय बाई, आणि ऊन पण नाही लागत आहे. पहा इथं म्हणजे असं वाटत आहे मला चांगलं आहे. झोपावं असं वाटत आहे मला. नाही म्हणजे एवढं नाही वाटत आहे, पण ऊन नाही लागत आहे. इथून चला. आणि बघू शकता तुम्ही 40 मिनिटात आमचं दर्शन होणार आहे. तर तुम्हाला मी 2 लहान लेकरांचं कन्व्हर्सेशन ऐकवतो मित्रांनो. दोन लहान लेकराच्या गोष्टी ऐका मित्रांनो. ते अंदर आहे, मला एक दात. मी तर रोज ऐकतो, पागल होतो. तुम्ही पण ऐका थोडं. छान दिसतंय ना? वाव. तुला नाही आहे पण तसा. मला मी इक्लेअर चॉकलेट खाल्ली होती ना लहानपणी, तेव्हा आता समोर आहे काय? एवढ्या गर्दीतही यांना गोष्टी सुचत आहे मित्रांनो. ह्या वाला समोर आहे, तो वाला मागे. प्लीज अशा हरकती इथं करू नका, ज्या कारणाच्या ना सेवक आपल्याला हाकलून देईल. अशी पकड. ओह, अशी पकड. शांतता प्लीज. बेस्ट आहे, कम्फर्ट आहे तू. मी माऊली जेवायला गर्दी. माऊली एवढी तर दर्शनाला नव्हती. तर माऊली काय करू आता? अरे बापरे. तर माऊली गर्दी का काय होईल? दर्शनालाही नव्हती एवढी. हो ना, डायरेक्ट जेवायला आले का लोक? अरे बापरे बाप. जायचंय की तुला? काय नाव आहे रे तुमचं? जायचंय की तुम्हाला समोर? काय मा? जा लवकर. जेवण संपून बिचारी जाईल. गडबड करत आहे, भात संपत आहे तिकडे. जा लहान लेकर. आमच्या श्रावीला पण घेऊन जा. श्रावी जाते की याच्यासोबत? जा. नाही, तिला पेशन्स आहे तिच्यावर. हो ना, किती स्पीडनं गेले लहान लेकरं. लहान लेकरं म्हणजे देवाघरचे फुल आहे म्हणते ना. लहान लेकरू म्हणजे देवाघरचं फुल. तर पहा मित्रांनो, लहान लेकरं इथं पळत आहे, खेळत आहे. आणि आम्ही ज्या लाईनमध्ये बसलो ना, इकडं भात जास्त भेटते म्हणते. म्हणून तन्वीनं जे आहे आम्हाला इकडची लाईन सजेस्ट केली. तू म्हणजे तुझी आईच. आणि इथं बघा श्रावी पाहत आहे लहान लेकरांना खेळताना. जाता का बाई खेळाले? जाता का नाही जात? कारण की श्रावीनं जे आहे नवीन घड्याळ घातली, आणि तिच्या घड्याळीत 1 वाजला, म्हणून ते जात नाही आता कुठं. हुशार आहे आमची श्रावी. 2 बोटं दाखव. हे पहा मित्रांनो, सगळीच्या सगळी गँग बसली आहे इथं. आणि हे पहा, हे तुझं ताट माझं ताट करून राहिली आहे. तसं हे हिच्या आईनं बनवलेली, माझ्या आईनं बनवलं तसं ताट. पण
ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीनं दर्शन झालं. आता जेवण पण करणार आहे आम्ही. तर आता निघत आहे भाई आम्ही आमच्या गावाला. चल तर मित्रांनो, आता आलो आहे आम्ही इथं कृष्णाजीच्या मळ्यामध्ये. कसं वाटत आहे मग तन्वी तुला? मला खूप छान वाटत आहे. आज तुझ्यामुळं हा टाईम आला. म्हणजे माझी आई बाबा, बिपिनची आई बाबा म्हणजेच माझी आई बाबा, आम्ही सगळेजण आलो. छान दर्शन झालं, छान जेवण झालं. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की याला किती पुण्य लाभेल. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ही, तू आमच्यासाठी एवढं केलं. ठीक आहे. 700 रुपये झाले तर तुमच्या पर तिकीटचे 500 रुपये देऊन देतो. तू खूप केलं म्हटलं आमच्यासाठी. अरे मग 500-700 रुपये पर पैसे मागत असते का असे काही असं बोलत असते का? तर मित्रांनो बघा, इथं शांतता आहे थोडीशी, इथं क्राऊड नाही आहे. बस तुम्हाला एवढं बोलायचं आहे की फोटो भाऊ आयुष्यात चालूच राहील. आणि काय सोशल मीडियाच्या थोडेसे दूर राहत जा. आणि बघा या अशा सुंदर निसर्ग आहे. भक्तिमय वातावरणात आणि या निसर्गमय वातावरणात थोडासा भाऊ अनुभव घेत जा मस्त. आणि मला तुमच्या हर एक ट्रिपमध्ये सोबत ठेवायचं, कारण खूप बरं बिपिन खूप करते ना आपल्यासाठी. त्यांचे म्हणजे आपल्या पूर्ण ट्रिपचं श्रेय त्यांना जाणार. हा, कारण यांनीच प्लॅन केलाय सगळं. चला 7-5-35 तर 700 रुपये पर 700 रुपये 3500 डिस्काउंट दिलं ते 600 रुपये डिस्काउंट दिलं. तसे 4100 होत होते, पण एवढी स्तुती केली तर 600 रुपये डिस्काउंट तन्वी काकड अँड काकड's फॅमिलीला. थँक्स. आता आलो आहे बाई श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिरात. आणि हा आहे आमचा शेगावचा शेवटचा टप्पा, म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन. बाबा आले नव्हते इथं. चला निमित्त झालं चांगलं. सगळेजण जे आहे सोबत आहे. आलो आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात. आता आम्ही महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आलो आहे आणि खूप जास्त आहे. दर्शन वगैरे करू आम्ही. इथे ओटी वगैरे पण आहे, तुम्हाला यायचं असेल, ओटी भरायची असेल तर. आणि भरपूर पाणी प्या, बॉडीला हायड्रेट ठेवा, छानपैकी उसाचा रस प्या, आईस्क्रीम नाही काय लस्सी प्या. समाजसेवा करायचं तन्वी तर जॉगिंग करायचं. हां, म्हणजे तेच सांगत आहे, चांगल्या गोष्टी सांगत आहे मी तुम्हाला. चला तर मित्रांनो, जर तुम्ही इथे आले तर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग जाण्याचा तुमचा खर्च वाचणार. तुमचं इथे फ्रीमध्येच दर्शन होणार. देवीसोबतच इथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन पण होणार. थांबा एक मिनिट, मी पॉज घेते कारण तिथे लागत होतं. तिनं पॉज घेतला, आता मी घेतो. तर करून घ्या दर्शन. अरे सगळे आले, बसले सगळे. जा 1 2 3 4 5 6 7 8 आले, सगळे आले. चला पोचलो आम्ही अमरावतीला. आणि खूप छान प्रवास झाला आमचा. ऊन खूप होती पण गाडी खूप मस्त होती, त्याच्यामुळे काही जमलं नाही. फुल AC होता 4 वर. एकदम मस्त. आणि आम्ही मस्त पोंगा पडली, चिप्स वगैरे सगळं घेऊन आलो. आणि यांचं जे बिल आहे ते 37,000 निघालं आहे. आणि फोनपे करणार आहे मला. माझं आणि चला जय गजानन. आता असाच ब्लॉगमध्ये तुम्ही प्रेम देत राहा. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईज आता मी पोहोचतो इथून घरी आणि ब्लॉगचा एंड करतो मी इथं. बाय.